ऐहिक अभ्युदयाबरोबर पारलौकिक उन्नती म्हणजे संसार बंधनातून मुक्तता व्हावी हे मानवी जीवनाचं ध्येय असलं पाहिजे ही भारतीय संस्कृतीची धारणा आहे. आणि देवदेवतांची वेगवेगळ्या व्रतांनी उपासना हे ध्येय साध्य करण्याचा मार्ग आहे. सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा प्रयत्न हे उपासनेचं स्वरूप आहे. यज्ञ, जप, पूजा या उपासना प्रकारांपैकी पूजा हा सर्वांना सुलभ असा प्रकार आहे. आपल्या देवदेवता मूळ मंत्रमयी आहेत, परंतु मनाच्या चंचलतेमुळं अमृतावर लक्ष केंद्रित करणं कठीण असल्यानं पूजेसाठी त्यांना सगुण साकार मूर्तीचं रूप दिलं गेलं. भाव तसा देव या युक्तीनुसार मूर्तीचं मूर्तित्व माणसाच्या भावात असतं. भावेषु विद्यते देवाः तस्मात् भावो हि कारणम. देवात विशिष्ट गुण आहेत असं माणूस मानतो आणि त्या गुणांची प्रतीती येईल असा त्याला आकार देतो. म्हणून गणपती गजमुख, लंबोदर, विघ्नहर्ता आणि बुद्धिदाता होतो. कोणत्याही विषयाचं ज्ञान प्रथम बुद्धीनं होतं, म्हणून त्याला अग्रपूजेचा मान मिळतो. तसंच ओंकाराशी असलेल्या त्याच्या साधर्म्यामुळं आणि ओंकार आणि ब्रह्मा एकरूप असल्यानं गणपतीची उपासना ब्रह्मोपासना ठरते. कोणत्याही उपासनेबद्दल ती कोणी, केव्हा, कशी व का करावी हे प्रश्न उद्भवतात. आपले सण आणि व्रत महिना आणि तिथीने निश्चित होतात. तिथी निश्चय ज्योतिषशास्त्रानुसार होत असल्यानं ज्योतिषशास्त्राचा व्रतांशी अगदी जवळचा संबंध असतो. यज्ञ, जप, पूजा कोणी व कशी करावी याचं मार्गदर्शन पूर्वमीमांसा, स्मृती, सूत्रग्रंथ, पुराणं आणि तांत्रिक पंथांच्या ग्रंथातून आढळतं. मूर्तीत देवाला देहकार प्राप्त झाल्यानं यथा देहे तथा देवे या नात्यानं देहावर होणाऱ्या उपचारांचा पूजेत समावेश होतो. सज्जनांचं रक्षण, दुष्टांचा विनाश आणि धर्मसंस्थापन हे ईश्वराचं कार्य असल्यानं देवाच्या कर्तृत्वाच्या तसंच मानवी भावनांचं आरोपण झाल्यामुळं शाप उशापाच्या कथा तयार होतात. या कथांमधून गणपतीला दुर्वाका प्रिय असतात, गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन निषिद्ध असतं, परंतु संकष्टीला चंद्रदर्शनाशिवाय जेवत नाहीत असं का, अशा प्रश्नांची उत्तरं मिळतात. शास्त्रोक्त पूजेचे गंध, फूल, धूप, दीप, नैवेद्य असे 5 उपचार असलेली पंचोपचार पूजा आणि आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, दक्षिणा, प्रदक्षिणा, नमस्कार आणि प्रार्थना असे 16 उपचार असलेली षोडशोपचार पूजा असे 2 मुख्य प्रकार आहेत. सामान्यतः संध्याकाळी केली जाणारी पूजा पंचोपचार पद्धतीने करण्याचा प्रघात आहे. सर्व पूजा द्रव्य स्वच्छ, शुद्ध, पवित्र असावीत आणि पूजेतली सर्व प्रक्रिया समर्पण भावनेने व्हाव्या ही अपेक्षा असते. या दृष्टीने पूजेत वापरले जाणारे घरातले पाणी गंगाजळासारखे पवित्र असावं या भावनेनं कलशाची खास पूजा केली जाते. पंचामृत, तुळस, दुर्वा, बेल आरोग्याला हितकर म्हणून पूजेत भाद्रपदातला गणपती पार्वतीच्या अंगरागातून बनलेल्या पुतळ्यातून प्रकट झाल्यानं गणेश चतुर्थीला पार्थिव म्हणजे मातीपासून बनवलेल्या मूर्तीची पूजा होते. पूजेतली मूर्ती बसलेली एकदंत, चतुर्भुज, पाश, अंकुश आणि ज्ञानाचा प्रतीक मोदक 3 हातात धारण केलेली व एक वरद हात असलेली असावी असा संकेत आहे. मूर्ती प्रसन्न चेहऱ्याची व डोळ्यात वत्सलभाव असलेली असावी अशी अपेक्षा असते. या गणपतीला सिद्धिविनायक किंवा वरदविनायक म्हणतात. पूजा वैदिक आणि पौराणिक मंत्रांनी करतात. ही पूजा स्थूलमानानं 4 भागात होते. पहिल्या भागात पूजा निर्विघ्नपणाने पार पाडावी म्हणून देवदेवतांना वंदन करतात. नंतर देशकालाचा उच्चार करतात. संकल्प रूपाने पूजेचा हेतू सांगितला जातो. त्यानंतर महागणपती स्मरण करून कलश, शंख, घंटा यांची पूजा केली जाते. दुसऱ्या भागात प्राणीप्रतिष्ठा मंत्राने जड मूर्तीत चैतन्य संचार केला जातो व या चैतन्य मूर्तींचे यथासांग पूजन केले जाते. यास पूर्वपूजा असे म्हणतात. तिसऱ्या भागात सिद्धिविनायकाला अथर्वशीर्षाने किंवा पौराणिक मंत्रांनी अभिषेक करतात. चौथ्या भागात वस्त्रार्पणापासून सुरुवात करून मोदकांचा नैवेद्य, आरती ते प्रदक्षिणा असे उपचार करून शेवटी प्रार्थना म्हणून पूजाविधी समाप्त केला जातो.
आता प्रत्यक्ष पूजेस सुरुवात करूया. नेत्रोदक स्पर्श, हा डोळ्याला पाणी लावावं. श्रीमन महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. श्री लक्ष्मी नारायणाभ्यां नमः. श्री उमामहेश्वराभ्यां नमः. श्री वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः. श्री शशिपुरंदराभ्यां नमः. माता पितृचरणकमलाभ्यां नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. सुमोकश्चैकनन्दश्च कपिलो गजकर्णका लंबोदरश्च प्रकटो विघ्ननाशो गणाधिपाद्युम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि पठे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे सङ्कटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरं धरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैर्सर्वविघ्नहरे तस्मै श्रीगणाधिपतये नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते. पदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलं येषां हृस्तो भगवान् मंगलाय तनो हरि. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते त्रिगुणं स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजया. येषामिन्निवरश्या मूर्धेस्तो जनार्दना. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा. तत्र श्रीर्विजयोर्भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयेष्त्रिभुवनेश्वरा. देवादिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दना. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरां. सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये. आता संकल्पासाठी पैत पाणी घ्यावं. विष्णुर्विष्णुर्विष्णु श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणा द्वितीय परार्धे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे भारतवर्षे जम्बूद्वीपे रामक्षेत्रे रामाश्रमे दण्डकारण्ये देशे नर्मदायाः दक्षिणे तीरे कृष्णावेण्णोरुत्तरतीरे शालिवाहनशके बौद्धावतारे अस्मिन् वर्तमाने विजय नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतौ महामांगल्यप्रदमासोत्तमानां मासे भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थायां तिथौ अद्य वासरे सोमवासरे अद्य दिवस नक्षत्रं च चित्रा दिवस नक्षत्रे तुलायां स्थिते श्रीचन्द्रे सिंहस्थिते श्रीसूर्ये मिथुने देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथा राशिस्थानानि स्थितेषु सत्सु एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ मम आत्मनः श्रुतिस्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम सकल कुटुंबानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य कीर्तिं लक्ष्मीं च अभिवृद्ध्यर्थम इष्टकामना सिद्ध्यर्थम प्रतिवार्षिक विहित सिद्धिविनायक प्रीत्यर्थम प्राणप्रतिष्ठापूर्वकं पार्थिव गणपति पूजनमहं करिष्ये. तत्रादौ निर्विघ्नतां सिद्ध्यर्थं गणपतिस्मरणं कलश शंख घंटा पूजनं च करिष्ये. हात जोडावेत. गणपतिस्मरणं गणानान्त्वा गणपतिं हवामहे. प्रियाणान्त्वा प्रियपतिं हवामहे. निधीनान्त्वा निधिपतिं हवामहे. वसो मम आहमजानि गर्भदमा त्वमजासि गर्भदम्. महागणपतये नमः. निर्विघ्नं कुरु. चारी दिशांना अक्षता टाकाव्यात. अपक्रामंतु भूतानि पिशाच्या सर्वतो दिशं. सर्वेषां अविरोधेन पूजा कर्म समारभे. कलशावर हात ठेवावेत. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिता. मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा. ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदः अथर्वणः. अंगैश्च सहिता सर्वे कलशस्सु समाश्रिता. अत्र गायत्री सावित्री शांतिपुष्टिकरी तथा आयान्तु देवपूजार्थे दूरितक्षयकारका. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. ओम तत्त्वायामि ब्रह्मणा वन्दमानस्तदा शास्त्रे यजमानो हविर्भिः. अहेडमानो वर्णे बोद्धर्शं समाना आयु प्रमोखी. कलशस्स वरुणाय नमः. सांगं सपरिवारं सायुधं सशक्तिकं आवाहयामि पूजयामि. कलशाला गंध पुष्प अर्पण करावा.
कलशाची प्रार्थना करावी हात जोडून. त्वत्तये सर्वतीर्थानि सर्वे देवा त्वयि स्थिता, त्वयि तिष्ठन्ति भूतानि त्वयि प्राणा प्रतिष्ठिता, त्वत्प्रसादात् इमां पूजां कर्तुमि हे जलोद्भव, सान्निध्यं कुरु मे देव प्रसन्नो भव सर्वदा. कलशाच्या पाण्याने संबंध पूजा साहित्य आणि स्वतःला प्रोक्षण करावं. अपवित्रो पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतरशुचिः. आता घंटेची पूजा करावी. त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विततः करे, निर्मितः सर्वदेवैश्च पांचजन्यो नमोस्तुते. पांचजन्याय विद्महे पावमानाय तन्नो शंख प्रचोदयात्. ओम अग्निः ऋषि पावमान पंचजन्य पुरोहितः तमीमये महागयम् शंकस्व देवताय नमः. सर्वोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि. गंध आणि फूल व्हावं. अर्थम तु देव आगमनार्थम तु देवानां गमनार्थम तु रक्षसां कुरु घंटे महानाद देवताल्लादकारकम. घंटेचा नाद करावा आणि त्यानंतर घंटेला गंध अक्षत फूल व्हावं. आता पार्थिव मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करायची आहे. पळीत पाणी घ्यावं. अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णू महेश्वरा ऋषयाः ऋक् यजुः साम अथर्वाणी छंदांसी पराप्राणशक्तिर्देवता आम बीजम ह्रीं शक्तिं क्रौं कीलकम अस्यां मूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. पळीवर पाणी सोडून द्यायचं. देवाच्या हृदयाला हात लावायचा. ओम आम ह्रीं क्रौं अम यम रम लम वम शम शम सम हम रम क्षम आहा. देवस्य क्रौं ह्रीं आम देवस्य जीव यस्थित. आता मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करायची. अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णू महेश्वरा ऋषयः ऋक् यजुः साम अथर्वाणी छंदांसी पराप्राणशक्तिर्देवता आम बीजम ह्रीं शक्तिः क्रौं कीलकम अस्यां मूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. पळीवर पाणी सोडायचं. देवाच्या हृदयाला हात लावायचा. ओम आम ह्रीं क्रौं अम यम रम लम वम शम शम सम हम रम क्षम आहा क्रौं ह्रीं आम हं सः सोऽहम् अस्यां मूर्तौ देवस्य प्राणाः इह प्राणाः. ओम आम ह्रीं क्रौं अम यम रम लम वम शम शम सम हम रम क्रौं ह्रीं आम देवस्य जीव इह स्थितः. ओम आम ह्रीं क्रौं अम यम रम लम वम शम शम सम हम रम क्षम आहा क्रौं ह्रीं आम देवस्य वांग मनस्त्वक् चक्षुः श्रोत्र जिह्वा घ्राण पाणिपाद पायुपस्थादि सर्वे इंद्रियाणि इह आगत्य स्वस्तये चिरन् तिष्ठन्तु स्वाहा. पळीवर पाणी सोडायचं. गर्भाधानादी पंचदश संस्कार सिद्ध्यर्थम पंचदश प्रणवावृत्ती करिष्ये. 15 वेळेला ओम म्हणायचा. ओम 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 ओम. रक्तांबोधिस्तपोतोल्लसदरुण सरोजाधिरूढाकराब्जैः पाशं कोदण्डमिक्षुद्भवमथ गुणम् अपि अंकुशं पंचबाणान् बिभ्राणा शुक्रपालं त्रिनयनविलसिता पीनवक्षोरुहाढ्या देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरी प्राणशक्ती पराणा. या मंत्राने देवाच्या डोळ्याला दुर्वेनी तूप लावायचं. श्री सिद्धिविनायका नमः.
धूपम दीपम नैवेद्यम समर्पयामी. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा, पळीवर पाणी सोडायचं. अनया पूजया श्री सिद्धिविनायकः प्रीयताम. आता ज्या गणपतीची प्रतिष्ठापना झाली त्याची पूर्वपूजा आपण करणार आहोत. पहिल्यांदा गणपतीचं ध्यान करायचं. ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे प्रियाणान्त्वा प्रियपतिं हवामहे निधीनान्त्वा निधिपतिं हवामहे वसो ममाहमजानि गर्भदमा त्वमजासि गर्भदम्. एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ध्यानं समर्पयामि. सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद सभूमिं सर्वतो स्मृत्वा ततिष्ठद्दशाङ्गुलं श्रीसिद्धिविनायकाय आवाहयामि. पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं च भाव्यम् उताम्रे तत्शेषानो यदन्नेनातिरोहति. आसनं समर्पयामि. अक्षता व्हायच्या. यापुढे सर्व क्रिया फुलांनी पाणी शिंपडायचं आहे. एतावानस्य महिमा तो जायांस पूरुघा पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं देवी. सिद्धिविनायक नमः. पादयोपाद्यं समर्पयामि. त्रिपादोर्दोदयत्पुरुका पादोस्य हा भवत् पुनः ततो विश्वम्यक्रामत्साशनान् शनै अभि. सिद्धिविनायकाय नमः. अर्घ्यं समर्पयामि. ततो विराट जायत विराजो अधिपूरुखा स जातो अत्यरिष्यत पश्चात् भूमिमथो पुरः. सिद्धिविनायकाय नमः. आचमनीयं समर्पयामि. तस्मात् यज्ञात् सर्वभूतसंवृतं मृगदाज्यं पशुंस्तान् शक्रे वायव्या नारण्या ग्राम्याशये. सिद्धिविनायकाय नमः. स्नानं समर्पयामि. पंचनद्यः सरस्वतीम् अपयन्ति तु स्रोतसा. सरस्वती तु पंचदा सदेशे भविष्येत्. श्रीसिद्धिविनायकाय नमः. पंचामृतस्नानं समर्पयामि. पंचामृतस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टाग्रेषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामियोपवयस्यो. गन्धोदकस्नानं समर्पयामि. गन्धोदकस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. गंगा सरस्वतीरेवापयोष्णी नर्मदा जलैः स्नापितोऽसि मया देव तथा शान्तिं कुरुष्व मे. आपोहिष्टामयो वस्थानवृजेदात् न मरणाय चक्षसे. यो वश्वतमो रसस्य भाजते नावशतीरिव मातरः. तस्मारङ्गमामो यस्य क्षयाय जन्मता आपो जनयथा जनाः. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. गन्धं समर्पयामि. पुष्पं समर्पयामि. धूपम् अघ्रापयामि. दीपं दर्शयामि. पंचामृतशेषनैवेद्यं समर्पयामि. नाभ्यासीदन्तरिक्षं शीर्ष्णो देवसमर्तपद्भ्यां भूमिर्दिशस्रोत्रातः लोकान् न कल्पयन्. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. व्यानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. मुखप्रक्षालनं हस्तप्रक्षालनं समर्पयामि. नमस्करोमि. निर्माल्यं विसृज्य अभिषेकं कुर्यात्. नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खलिदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि. नित्यमृतं मज्मि सत्यं मज्मि. अमतं मामवक्तारं श्रोतारं दातारं धातारम् अवानुजानमवशिष्टं पश्चात् ततोपरस्तात् उत्तरात् तदोषं सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः. त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्मानन्दात् द्वितीयोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमय विज्ञानमयसि. सर्वं जगदं तत्तो जायते. सर्वं जगदं तत्ततिष्ठति. सर्वं जगदं तैलमिष्यति. सर्वं जगदं तै प्रत्ययते. त्वं भूमिरापो नलो नीलो नभः. त्वं चत्वारि वाक्पदान्. त्वं गुणत्रयातीता. त्वं देहत्रयातीता. त्वं कालत्रयातीता. त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं. त्वं शक्तित्रयात्मका. त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं तं ब्रह्म. त्वं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्म भूर्भुवस्सरो मगणादीन् पूर्वोच्चार्य वर्णादीन्
संतानुस्वार परतरा अर्धेन्द्रुदम तारेन्द्रुदम एतत्वमन स्वरूपम गकार पूर्वरूपम मकारो मध्यम रूपम अनुस्वारश्चान्त्य रूपम बिंदुरुत्तर रूपम नादसन्नानम सगुता संदेश ईशा गणेश विद्या गणकृषि निषद गायत्री छंदा गणपतिर्देवता ओम गणपतये नमः एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुरस्तं पाशमंकुशधारिणं रतं च वृषाणं मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुक्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्त्यानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टावप्रकृतये पुरुषात् परम् एवं दयति नित्यं स योगी योगिनां रः नमो भ्रातपतये नमो गणपतये नमस्ते अस्तुलंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। एतदथर्वशीर्षं योदिते स ब्रह्मभूयाय कल्पते स सर्वतः सुखमेधते स सर्वविघ्नैर्न बाध्यते स पंचमहापापात् प्रमुच्यते सायमधियानो कृतं पापं नाशयति प्रातरधियानो रात्रकृतं पापं नाशयति सायं प्रातर्प्रयुञ्जानो पापो भवति सर्वत्र अधियानो अपविघ्नो भवति धर्मार्थकाममोक्षं च विन्दति इदम् अथर्वशीर्षम् अशिष्याय न देयं यो यदि मोहात् दास्यति स पापीयान् भवति सहस्रावर्तनात्यम्यं काममदिते तन्तमनेन साधयेत् अनेन गणपतिमभिषञ्चति स वाग्भी भवति चतुर्थ्यामनश्नं जपति स विद्यावान् भवति इति अथर्वणवाक्यं ब्रह्माद्याचरणं विन्द्यात्ना बिभेति कदाचन्ति यो दुर्वाङ्कुरिर्वैष्णवलाजैर्यशोवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसुरैर्वाञ्छितफलमाप्नोति यस्साज्यस्समिद्भिर्यः सर्वं लभते अष्टौ ब्राह्मणान् सम्यक् ग्राहीत्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमा सन्निधौ जप्त्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वविद् भजति यो एवं वेद इत्युपनिषत् सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै भद्रं कर्णैः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रास्थिररङ्गस्तुष्टवांसस्तनोभिर्व्यशेमहि देवैः तञ्जदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु ओं द्यौः शान्तिरन्तरिक्षं शान्तिर्पृथिवी शान्तिरापश्शान्तिर्वनस्पतयः शान्तिरोगधः शान्तिर्विश्वे देवा शान्तिः सर्वज्ञ शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरिति यतो यतस्सम्यसे ततो नो व्यङ्कुरु शन्न कुरु प्रजाभ्यो भयं न पशुभ्यः सर्वे काममायिकवेदानां रसो यस्साम सर्वे काममायिकवेदानां रसेनाभिषिञ्चते शान्ति अमृताभिषेकम् अस्तु। अभिषेकान्ते शुद्धाचमनीयम् तस्माद्यज्ञः सर्वौतस रुचा सामान्य जनरेशन तस्माद् अजायत श्री सिद्धिविनायकाय नमः। वस्त्रोपवस्त्रार्थे अक्षतान् समर्पयामि तस्मादश्वाजायन्त जे केचो भयादता गावो जन्यरे तस्मात् जाता अजावयः। यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापते यस्पुरस्तात् आयुष्यमग्रं प्रतिमुञ्जसुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजा श्री सिद्धिविनायकाय नमः। यज्ञोपवीतं म्हणजे जानवं यज्ञोपवीतं समर्पयामि तंजज्ञं बरिकिप्रोक्षन् पुरुषं जातमकृतः तेन देवायन्तसाध्यारिकयश्च ये सिद्धिविनायकाय नमः। गन्धं समर्पयामि अक्षन्नमिमदन्तयव प्रिया दुःखतास्तोखतसुभानुभो विप्राविष्टयामतियो वन्दते हरि। श्री सिद्धिविनायकाय नमः। अक्षतान् समर्पयामि हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालंकारमुख्या हि देवत्वं प्रतिगृह्यतां हरिद्रां समर्पयामि। हळदवायचे कुंकुमं कांतिदं दिव्यं कामिनी कामसंभवं कुंकुमेनार्चिते देव सर्वसिद्धिप्रदो भव। कुंकुदेव व्हायचं उद्यत भास्कर संकाशं संध्यावत अरुणं प्रभो वीरालंकरणं दिव्यं सिंदूरं प्रतिगृह्यतां सिंदूर व्हायचा। ऐरिव भोगै पर्वते बाहुजामति परिवादमाना हस्तग्नो विश्वावयुनानि विद्वान् पुमान् पुमांसं परिमातु विश्वतः नाना परिमलद्रव्यं समर्पयामि।
यत्पुरुखं यदुकतिलाभकल्पन्मुखं किमस्यासीत् किं बाहु किमुरुपादा उच्यते माल्यादीनि सुगन्धिनी मालत्यादीनि मयि प्रभो मया हृतानि पुष्पाणि पूजार्थे प्रतिगृह्यतां सिद्धिविनायकाय नमः यथा कालोद्भवानि पुष्पाणि नाना सुगन्धिद्रव्यसहितानि समर्पयामि तं दुर्वे मृतसंपुन्ने शतमूलशताङ्कुरे शतं नाशय पापानि दीर्घायुष्यं प्रदेहि मे काण्डात् काण्डात् प्रवहन्ति परुखा परकस्परे एवानो दुर्वे प्रतनुशतेन सहस्रेण च श्रीसिद्धिविनायकाय नमः दुर्वाङ्कुरान् समर्पयामि शमी शमयते पापं शमी शत्रुविनाशिनी अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रेवादिनी श्रीसिद्धिविनायकाय नमः शमीपत्रं समर्पयामि ब्राह्मणोस्य मुखमासीत् बाहुराजन्याकृतः उरुतदस्य यद्वैश्याः पद्भ्यां शूद्रो अजायत धूपम अग्रापयामी उद्बत्ती ओवाळायची चंद्रमा मनसो जात चक्षो सूर्यो अजायत श्रोत्राद्वायश प्राणस्य मुखाद अग्निरजायत दीपम दर्शयामी निरांजन दाखवायचं नाभ्यासेदंतरिक्षं शेष्णो देवसमोर्तत पद्भ्यां भूमिर्दिश स्रोत्रात् लोकान् समर्पय नैवेद्यं गृहतां देव भक्तिमे अचला कुरु इप्सितं मे वरम देहि परत्र च पराम गतिम देवाला नैवेद्य दाखवायचा देवापुढे जे नारळ ठेवलं आहे त्याच्यावर पाणी सोडायचं फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सदाचरं नैवेद्यं गृह्यतां देव भक्ति मे अचलां कुरु इप्सितं मे वरम देहि परत्रंच परांगतिं नैवेद्यं समर्पयामि नारळावर पाणी सोडायचं फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सुफलाः सन्तु मनोरथाः विड्यावर पाणी सोडायचं पूगी फलं महद्दिव्यं नागवेली दलरितं एलाचूर्ण समायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यतां नंतर दक्षिणा ठेवायची हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं मिसावसो अनंतफलपुण्यदं अतः शांतिं प्रयच्छ मे हिरण्यगर्भसमवर्ताग्रे भूतस्य जातत्पतिरेका आसीत् स्वदाधार पृथिव्यं यतं कस्मै देवाय हविका विधेम हिरण्यगर्भदक्षिणां समर्पयामी यानंतर गणपतीची आरती करायची मंत्रपुष्पांजली व्हायची आणि प्रार्थना करून पूजा संपवायची प्रार्थना याप्रमाणे विनायक गणेशस्त्वं सर्वदेव नमस्कृत पार्वती प्रिय विघ्नेश मम विघ्नं विनाशय सर्वत्र सर्वदा देव निर्विघ्नं कुरु सर्वतः मनोन्नतिंच राज्यंच पुत्रपौत्रान् प्रदेहि मे नमो नमो विघ्नविनाशनाय नमो नमस्त्राहि कृपाकराय नमोस्तु ते भीष्टवरप्रदाय तस्मै गणेशाय नमो नमस्ते शेवटी एक पळीभर पाणी सोडायचं कृतपूजनेन सिद्धिविनायकः प्रीयन्ताम्